नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मृत्यू हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काहींना आपल्या माणसांना गमावण्याची भीती, काहींना स्वतःच्या शेवटच्या चिंता आणि काहींना मृत्यूनंतर काय होईल याचं गूढ सतावत राहतं. पण हिंदू धर्मात एक असा मंत्र सांगितला आहे, जो फक्त मन शांत करत नाही तर मृत्यूच्या भीतीवरही विजय मिळवण्याची ताकद देतो. तो म्हणजे तारक मंत्र. असं म्हणतात, हा मंत्र शेवटच्या क्षणी कानात पडला तर आत्म्याला मुक्ती मिळते. पण हा मंत्र नेमकं काय आहे, त्यामागचं रहस्य काय आहे आणि तो इतका शक्तिशाली का मानला जातो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचा इतिहास, त्याची गूढ शक्ती, आध्यात्मिक अर्थ आणि काही खरे अनुभव जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तारक मंत्र जपताना कोणत्या चुका करू नयेत. तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र या शब्दाचा अर्थ आहे तारणारा किंवा मुक्ती देणारा. म्हणजे असा मंत्र जो माणसाला भीती, दुःख, मोह आणि जन्माच्या मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढतो. वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळे तारक मंत्र सांगितले आहे. काही ठिकाणी ओम नमः शिवाय हा तारक मंत्र मानला जातो, तर काही ठिकाणी जय राम जय राम जय राम जय राम हा तारक मंत्र मानला जातो. स्वामी समर्थ परंपरेत अनेक भक्त श्री स्वामी समर्थ या नामालाच तारक मंत्र म्हणतात, कारण या मंत्रात श्रद्धा, समर्पण आणि आत्मशक्ती दडलेली असते. मृत्यूची भीती माणसाला का वाटते? माणूस मृत्यूला घाबरतो कारण त्याला अज्ञात गोष्टीची भीती वाटते. आपलं शरीर संपेल, आपली माणसं दूर जातील, आपण जे कमवलं ते मागे राहील. ही भावना मनात असुरक्षितता निर्माण करते. पण संत म्हणतात, मृत्यू हा शेवट नाही, तो एका प्रवासाची सुरुवात आहे. जसं जुने कपडे बदलून नवीन कपडे घातले जातात, तसंच आत्मा शरीर बदलतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नयनम छिदनम ती शस्त्राणी नयनम दहती पावकः. म्हणजे आत्म्याला कोणी मारू शकत नाही. पण हे ज्ञान फक्त ऐकून उपयोग नाही, ते मनात उतरायला हवं. आणि तिथेच तारक मंत्राची खरी शक्ती सुरू होते. तारक मंत्राची गूढ शक्ती. जेव्हा एखादी व्यक्ती सतत एका मंत्राचा जप करते, तेव्हा तिचं मन शांत व्हायला लागतं. भीती कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सतत मंत्र जाप केल्याने मेंदूमध्ये सकारात्मक कंपन निर्माण होतं. मनाचं लक्ष भीतीवरून श्रद्धेकडे वळतं. यालाच अध्यात्मात चित्तशुद्धी असं म्हणतात. असं म्हणतात, काशीत मृत्यू येणाऱ्या व्यक्तीच्या कानात भगवान शिव स्वतः तारक मंत्र सांगतात, ज्यामुळे त्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती होती. ही गोष्ट केवळ कथा नाही, तर हजारो वर्षाची श्रद्धा आहे. एक सत्य घटना. महाराष्ट्रातील एका वृद्ध व्यक्तीची कथा सांगितली जाते. ते सतत स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र म्हणायचे. वय वाढत गेलं, शरीर अशक्त झालं, पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या ओठांवर फक्त श्री स्वामी समर्थ नाव होतं. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं, मृत्यूच्या काही क्षणी आधी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. भीती नव्हती, घाबरले पण नव्हतं, फक्त समाधान होतं. हीच तारक मंत्राची ताकद मानली जाते. तारक मंत्र जपण्याची योग्य पद्धत. जर तुम्हाला ही तारक मंत्राचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. वेळ, सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा रात्री झोपण्यापूर्वी. जागा, शांत आणि स्वच्छ जागा निवडा. श्रद्धा, फक्त शब्द म्हणू नका, भावनेने जपा. सातत्य, दररोज किमान 108 वेळा जप करा. संयम, पहिल्या दिवशी चमत्कार होईल अशा अपेक्षा करू नका. मंत्राआधी मन बदलतो, नंतर आयुष्य बदलायला सुरुवात होते. तारक मंत्र जपताना होणाऱ्या चुका. अनेक लोक मंत्र जपताना या चुका करतात. भीतीपोटी जप करणे, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जप करणे, अधूनमधून जप करून परिणाम अपेक्षित ठेवणे, मनात शंका ठेवणे. संत म्हणतात, जिथे श्रद्धा संपते तिथे शक्ती कमी होते. कल्पना करा, जर माणसाच्या मनातून मृत्यूची भीतीच निघून गेली तर तो किती शांत आयुष्य जगेल. तो प्रत्येक दिवस आनंदाने जगेल, कारण त्याला शेवटची भीती राहणार नाही. तारक मंत्र माणसाला अमर करत नाही, पण मृत्यू स्वीकारण्याची शक्ती देतो.
आणि कदाचित हीच खरी मुक्ती असू शकते. जर तुम्हालाही वाटत असेल तर मंत्रामध्ये अद्भुत शक्ती आहे तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि गूढ माहितींसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.